आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। बेळुंडगी प्राथमिक कन्नड शाळेच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जा, ठेकेदाराची मनमानी वाढली। विद्यार्थ्यांना झाडाखाली बसवून शिक्षण, अपघाताचा धोका वाढला। ग्रामपंचायतीच्या ठेकेदारावर कारवाईचा इशारा। जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा बेळुंडगी येथील इमारतीच्या मोठ्या दुरुस्तीचे काम गंभीर वादात सापडले असून ठेकेदाराकडून निकृष्ट काम, धीमी गती आणि उद्धट वागणूक दिल्याची माहिती पुढे आली आहे। शाळेला मोठ्या दुरुस्तीकरिता प्राप्त अनुदानानुसार 15 सप्टेंबर 2025 पासून काम सुरू आहे, परंतु कामाचे स्वरूप अत्यंत हलगर्जीपणे, निकृष्ट सामग्री वापरून व नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक प्रतिनिधींनी केला आहे। विद्यार्थ्यांचे हाल, झाडाखाली शिक्षण। दुरुस्तीच्या कारणास्तव वर्गखोल्या वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थ्यांना पाऊस, थंडी आणि उन्हाच्या परिस्थितीत झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे। शाळेजवळून मुख्य रस्ता असल्याने विद्यार्थ्यांचा अपघाताचा धोका वाढला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। ठेकेदाराचा मनमानी, तक्रार करा, काही फरक पडत नाही असा अरेरावीचा सूर। सरपंच महादेवप्पा हनुमंतराय बिरादार, उपसरपंच पद्मावती मादण्णा पुजारी, सदस्य धरेप्पा दुडांपा बिराजदार आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशीनाथ मंटूर यांनी अनेक वेळा ठेकेदाराला काम सुधारण्याबाबत सूचना केल्या, परंतु ठेकेदाराकडून माझी कुठेही तक्रार करा, सुधारणा करणार नाही असे उद्धट उत्तर मिळत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले। शिक्षणावर संकट, विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था कोलमडली। दुरुस्तीचे काम नियोजनाविना व अनियमितपणे केल्याने बैठक व्यवस्था कोलमडली। वर्गात प्रवेश अशक्य, सुरक्षिततेचा प्रश्न, शिक्षणात अडथळे अशा एकंदर गंभीर परिस्थितीचे चित्र समोर आले आहे। अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे की ठेकेदारावर नियंत्रण नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा भास निर्माण झाला आहे। उपोषणाचा इशारा। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करावा, कामाची तपासणी करावी व ठेकेदारावरील कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे। प्रशासनाने समाधानकारक निर्णय न घेतल्यास शाळेसमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।